तुमची पण मुले इंग्लिश मिडियमला आहेत आणि तुम्ही पण या सगळ्या गोष्टी बनवत असता किंवा करत असता. आता कोणत्या ते पुढे मी सांगतेच तुम्हाला. पण त्याआधी ना हे बघा, आमच्या पिलूच्या शाळेत आहे की नाही मस्त अशी छान अशी राखी डेकोरेटिव्हचं सोमवारी कार्यक्रम आहे आणि राखी घरून बनवून आणायची. तर आता बघा मी लागली ना मग त्याच्या तयारीला. आता जे काही घरात साहित्य होतं ना त्याच्यापासूनच बनवायला घेतली. आता ही राखी मस्तपैकी बनवून झाली होती. पण आता आम्हाला चेन आहे का थोडंसं चिटकवलं होतं ते सुकूस तोपर्यंत आम्हाला चेन नाही, आम्हाला पटकन लगेचच हातात बांधायची. खरं तर खूप सगळे इंग्लिश मिडियमवाले पालकांना वैतागले असतात, कारण खूप जशी शाळा चालू झाली ना 3 महिने होत आलं तसं काही ना काही ॲक्टिव्हिटी आहेत. माऊलीचा ड्रेस घ्या, हे घ्या, ते घ्या, सारखं काही ना काही चालूच आहे. 15 ऑगस्टचा ड्रेस वेगळाच घ्या घेत म्हणजे ना खूप खरंच मी तर बोर झाली, वैतागली. आता असं वाटायला लागले उगं इंग्लिश मिडियमच्या शाळेला टाकलं नाही का. त्याच्यानंतर संध्याकाळचा मेनू ना खूप छान असा पालकच्या पुऱ्या, मस्त अशी बटाट्याची भाजी, असा कायसा होता भात असा. तर मस्तपैकी खाऊन घेतलं, छान झाल्या होत्या पालकच्या पुऱ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू का, पिलूला अशी पालकची भाजी केली ना अजिबात खात नाही, पण पुरी मात्र लगेचच खाल्ली त्यानं. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची मुलं पालकची भाजी खात नसतील ना तर अशा काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया लावा, जेणेकरून काय होईल की जी मुलं पालक वगैरे म्हणजे ज्या त्यांना आवडत नाही त्यांना त्या भाज्या खात नाहीत ना त्या अशा पद्धतीनं खातील. तर असं काहीचं सगळं झालं होतं मस्तपैकी जेवण. आणि सकाळी ना आज रविवार होता त्यामुळे निवांत असं सगळं काम चाललं होतं. छान अशी केस वगैरे धुवून घेतली, त्याच्यानंतर मस्तपैकी टिकली आणि कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी क्रीम लावली जे की सनस्क्रीन सेम सनस्क्रीनसारखीच आहे त्यामुळे दिवसभर असा फ्रेश राहतो चेहरा, त्यामुळे ती लावून घेतली. आणि आता बघा केस सुकवायची होती. आता केस सुकवायची आपली पद्धत आहे ना, कितीही वेळा म्हणजे टॉवेल सोडला ना कितीही वेळा म्हणजे लक्षात ठेवलं की नाही बाबा आता केस झटकायचे नाही टॉवेलनं, पण काय करायचं सवयीचा गुणधर्म नाही का, ही सवयीच मोडत नाही. तर तुमच्याकडं काय आयडिया आहे का ही सवय मोडायसाठी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. किती पण वेळा मी ट्राय करते की बाबा आता झटकायचं नाही, फॅन वगैरे लावायचा किंवा काय करायचं आणि त्याच्यानुसार हे सगळं करायचं, पण अजिबात माझ्या लक्षात राहत नाही. तुमचं पण असंच होतं का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याच्यानंतर ना सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आणि जे रात्रीचं पालकचं पीठ राहिलं होतं ना त्याच्या छान माझ्यापुरत्या आणि पिल्लूपुरत्या मस्तपैकी पुऱ्या बनवून घेतल्या, कारण पिल्लूचे पप्पा तर लवकरच गेले होते. आणि मस्त असा छान असा नाश्ता बनवून घेतला. तर आजचा सगळा काही मेनू ना निवांत आहे, त्यामुळे जेवण वगैरे काय बनतंय ते बघू पुढं. तर बाकीचं सगळं काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.